काय तुम्ही कधी कोथिंबीरमध्ये बटाटा टाकून ही अप्रतिम आणि युनिक अशी रेसिपी कधी बनवली आहे का? नसेल बनवली, चला मग काय करायचं ते सांगते, पण अगोदर घरगुती भोजनला फॉलो करून घ्या. चला, सर्वप्रथम इथे आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी हिरवी मिरची, लसूण आणि आलं घेतलेलं आहे. वाटण तयार झालं. आता मध्यम आकाराचा बटाटा आहे तो व्यवस्थित असं सोलून घ्यायचा आहे आणि आता याला छान बारीक पातळसर असं किसून घ्यायचं आहे. डायरेक्ट पाण्यामध्ये किसून घ्या, म्हणजे बटाटा अजिबातच काळा पडणार नाही. किसलेला बटाटा बाजूला ठेवून द्यायचा आहे. त्यानंतर इथं आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे. कोथिंबीर व्यवस्थित अशी निवडून घेऊया. कोवळी कोथिंबीर असेल तर त्याचे थोडेसे देठ घेऊ शकता. निवडून घेतलेली कोथिंबीर स्वच्छ पाण्याने व्यवस्थित अशी धुवून घ्यायची आहे. पाण्यामधून निथळून काढायची आणि याला छान बारीक अशी कट करून घ्यायची आहे. आता यानंतर लगेचच गॅसवरती कढई ठेवूया. कढई गरम झाली की चमचाभर तेल घालायचं. त्यानंतर जिरे घालायचे. जिरे छान फुलले की वाटण घालायचं. वाटण परतून घेतलं की ओवा घालायचा. त्याचसोबत लगेचच हळद घालायची, मिक्स करून घ्यायची. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायची. आता किसून घेतलेला बटाटा आहे तो व्यवस्थित पाण्यामधून पिळून काढायचा आणि यामध्ये घालायचं. 1 मिनिटभर परतून घ्यायचा. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि आता अर्धा ग्लास पाणी घालायचे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याला छान अशी उकळी येऊ द्यायची. उकळी आली की गॅस बारीक करायचा. यामध्ये अर्धी वाटी ज्वारीचं पीठ थोडं थोडं परत घालायचं आहे. त्याचसोबत अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे पहा, आपलं पीठ छान घट्टसर असं तयार होत आलेलं आहे. ज्या लोकांना बेसन पीठ चालत नाही ना, त्यांच्यासाठी ही रेसिपी अतिशय उत्तम आहे. जरासुद्धा बेसन पिठाचा वापर केलेला नाही. झाकण ठेवायचं. 4-5 मिनटं बारीक गॅसवरती वाफवून घ्यायचं. एका ताटाला तेल लावून घेतलेलं आहे. यामध्ये हे गरमागरम मिश्रण घालायचं आणि व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं. छान सेट करून घ्यायचं. आता याला थंड करून घेऊया. थंड झालं की याला लगेचच कट करून घ्यायचं आहे. याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. पहा, इथे आपण छान अशा याच्या चौकोनी आकारामध्ये वड्या पाडून घेतलेल्या आहेत. वडी अगदी मऊ लुसलुशीत अशी झालेली आहे. बघू शकता, अगदी छान आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत. आता या तयार झालेल्या वड्या आपण लगेचच तळून घेऊया. याला तुम्ही शॅलो फ्राय करू शकता किंवा डीप फ्राय करू शकता. आणखीनच पौष्टिक हवं असेल तर याला नक्कीच शॅलो फ्राय करून जरूर खाऊ शकता. छान कुरकुरीत होईपर्यंत मध्यम गॅसवरती याला तेलामध्ये तळून घ्यायचं आहे. तुम्ही सुद्धा ही खुसखुशीत अशी रेसिपी एकदा नक्कीच बनवून पहा. अतिशय खमंग आणि चवीला भन्नाट लागते. लहान मुलांना सुद्धा ही रेसिपी तुम्ही देऊ शकता. इतकी पौष्टिक आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने या वड्या एकदा नक्कीच बनवून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा. आवडली असेल तर लाईक करा आणि घरगुती भोजनला फॉलो करा. चला, बाय बाय.